16 जुलाई 2024 इस दिन लान क्लब ऑफ कराड नक्षत्र का पदग्रहण समारोह आयोजित किया गया। इस कार्यक्रम में माननीय MJF राजेंद्र शाह कासवा, उपरांतपाल डिस्ट्रिक्ट 3234 D1 इन्होंने क्लब के सभी पदाधिकारी को उनका काम समझाते हुए शपथ लेने को कहा। अध्यक्ष लान स्मिता हुलवान ने शपथ लेते हुए कहा कि वो उनकी जवाबदारी पूर्ण रूप से उनके सहयोगी के साथ मिलकर करेंगी। उनके साथ उनके खजिनदार अर्पणा खोबरागडे, सह सचिव जयश्री साने ने भी शपथ ली। कार्यक्रम के लिए माननीय लान PMJF जगदीश जी पुरोहित, जोन 3 के जोन चेयरमैन मां लान रमेश जाधव, रीजन 2 के रीजन चेयरमैन लान दिलीप वहालकर, इनके उपस्थिति में समारंभ संपन्न हुआ। माननीय लान शिरकांडे सर, माननीय लान रोकडे, माननीय लान फतरे, लान MJF डॉक्टर खुसपे उपस्थित थे। नक्षत्र के अस्त होने जा रहे अध्यक्षा ला डॉक्टर अनघा राजगुरु ने क्लब के पिछले साल के काम का आढावा लिया। इस कार्यक्रम में क्लब के सभी सदस्य व इत्र क्लब के पदाधिकारी मान्यवर उपस्थित थे। ब्यूरो चीफ विद्या मोरे कराड। हाँ बस समोर इथे सगळी साहेब समोर ऊस शेती पिकवणारे कृष्णा नक्षत्र लायन्स क्लब कराडचे सभासदत्व स्वीकारित आहे आणि ग्वाही देत आहे की मी क्लबच्या सर्व कार्यामध्ये माझ्या कृतीनुसार सहभागी होईल, तसेच संघटनेची आचारसंहिता व तत्वे यांचे पालन करेन, क्लबच्या सभांना आणि पैसे गोळा केले आणि ऑन दी स्पॉट वाटले, हे जे आहे ना ते दॅट इज लायनिझम। पैसे आज येत आहेत, मग त्याचा काय करूया विचार करतोय, मग देऊ का नको विचार करतोय, मग किती द्यायचे विचार करतोय, असे कुठे ते काम करतायत नक्षत्रवाले, ते काम करतायत ही कराडची टीम। हरवलेला भारतांचे होतयाचा सोबती, सापडेना वाट जाना होतयांचा सारथी। वाट सापडत नाही, त्यांचा सारथी व्हायला पाहिजे। ज्यांचा आभार हरवले, ज्यांना आधार नाहीये, त्यांचं सोबती व्हायला पाहिजे। साधना करण्याचा ध्यास दे। लायनिझम आहे, सत्य आहे, सुंदर आहे, सर्वथा आहे, त्याचा ध्यास घेतला तर नक्षत्र सारखं काम करता येतं, त्याचा ध्यास घेतला तर कराड सारखा एक सुंदर प्रोजेक्ट उभा राहता येतो। जरी काही कराडामध्ये अन्य गोष्टी मी करणार आहे, मी काय करणार आहे ते सांगण्यापेक्षा मी काय करून दाखवेन। सर्व सभासदांचे सहकार्य मिळेल याची मला खात्री आहे। आज सर्वांनी मला चांगले काम करण्याकरता सहकार्य करावे व आशीर्वाद द्यावा हीच विनंती। आलेले सन्माननीय नागरिक यांचं सर्वांचं स्वागत करते आणि आभार मानते। खरं तर कार्यक्रमाला हा खूप आमचा वेळ झालेला आहे, नाही तर कार्यक्रमाला उशीर होत असतो। लायनिझम काय असतं तर लायनिझम हे माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला कळेल, कारण गेले 20 वर्षांनी लायनिझम म्हणून काम करते सर। आणि मी जी पहिल्यांदा नगरसेविका झाली त्यावेळेला लायन्स क्लब ऑफ कराडने खूप चांगल्या पद्धतीने मला मदत केली आणि माझ्यामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट जी झाली ती ओनली बिकॉज ऑफ लायन्स क्लब कराड। त्यावेळेला मी लायनेस होतो, पण कधीही आम्हाला दुजाभाव दाखवला गेला नाही। आज सरकारने 50% आरक्षण दिलेलं आहे, पण खरं बघायला गेलं तर लायनिझम मध्ये आरक्षणाची गरज नाही, 100% आम्ही सगळे काम करत असतो। खरं बघायला चीफ
ऑफिसर त्याला आपण संबोधलं जातं. क्लबचं कामकाज अतिशय सुरक्षारू रूपाने आपण पार पाडलं पाहिजे. सगळ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात वागून आपण क्लबचं वर्षभर केलेलं काम पूर्ण करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय संघटने आणि आपल्या क्लबला 365 दिवसाचंच वर्ष आहे. तुम्ही मागितलं तर 1 दिवस सोडून 366 दिवस मला मिळणार नाही. तर तुमच्या या वर्षी तर 365 दिवस आहेत. ते 365 काम करू शकू त्याचं प्लॅनिंग तुम्ही करावं आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही पुढे जावा. आज 16 दिवस 15 दिवस जरी पास झाले, आज 16वा दिवस असला तरी राहिलेल्या 350 दिवसाचं तुम्ही प्लॅनिंग करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही घेऊन जायचे आहे. नक्षत्रबद्दल सांगायचं झालं तर मागच्या वर्षी डॉक्टर अण्णांनी 150 ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत. 2025 या वर्षासाठी जो ऍक्शन प्लॅन दिलेला आहे त्यानुसार आपण कार्य करावं व सेवा कार्य करावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याबरोबर झोन ऍडवायझरी मीटिंग या ठिकाणी ज्या संपन्न होतील त्याला सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी लायन्स क्लबच्या माध्यमातून